मग ते लाहोरला अधिवेशन झालं 19 डिसेंबर 1929 आणि 31 डिसेंबरला त्यांनी रावी नदीच्या काठावर एक तिरंगा फडकवला आणि म्हणले की आता आपण स्वातंत्र्य झालो. त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य देऊ की नाही, पूर्ण स्वराज्य बरं का, त्यांनी देऊ की न देऊ आपण आपलं मानायचं. पण ते मग एक दिवस ठरला त्याच्यामध्ये की जानेवारीतला चौथा रविवार. जानेवारीतला चौथा रविवार म्हणजे तो दिवस होता 26 जानेवारी. नमस्कार, रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी रवी डोईफोडे. आज मी आलो आहे RIT कॉलेज, RIT राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. हे एक डिप्लोमा कॉलेज आहे, लोहगाव पुणे इथलं. यांचं एक प्रसिद्ध कॉलेज आहे बघा, सांगली जिल्ह्यातलं इस्लामपूरचं इंजिनिअरिंग कॉलेज. माझे काही रिलेटिव्हसुद्धा त्या कॉलेजचे पासआउट आहेत, तर त्यांचंच हे कॉलेज आहे पुण्यातलं डिप्लोमा कॉलेज. तर आज आता 15 ऑगस्ट आहे बरोबर आहे. आज किती तारीख आहे? 13 ना. परवा दिवशी 15 ऑगस्ट आहे. तर 15 ऑगस्ट म्हणजे कुठला दिन आहे आपला? इंडिपेंडन्स डे, दॅट इज स्वातंत्र्य दिन आहे. तर आज आपल्याला ना 2 दिवसांवरती चर्चा करायची. एक तर आहे 15 ऑगस्ट आणि दुसरा आहे 26 जानेवारी. तर 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे आणि 26 जानेवारी गणतंत्र दिन, और आपण म्हणतो मराठीत प्रजासत्ताक दिन. पण सांगता येईल का प्रजासत्ताक दिन आपण का साजरा करतो? काय कारण आहे त्याचं? कॉन्स्टिट्यूशन लिहिलं होतं बाबासाहेब आंबेडकर यांनी, ते म्हणजे एक्झिक्यूट झालं त्या दिवशी. पहा किती डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत बरं का. कुठल्या वर्षाला आहेत तुम्ही? सेकंड इयर. डिप्लोमा सेकंड इयर. ब्रांच कम्प्युटर इंजिनियर. सगळे कम्प्युटर. तुम्ही? अरे मेकॅनिकल गँग आहे का? ओके ठीक आहे. तर तुम्ही कम्प्युटर सेकंड इयर. तुम्ही कुठल्या इयरला आहेत? सेकंड इयरला. बघा किती छान उत्तर दिलं की कॉन्स्टिट्यूशन त्या दिवशी इम्प्लिमेंट झालं, म्हणजे चालू झालं. ओके. अजून कोणाला सांगता येईल का की मग कॉन्स्टिट्यूशन डे माहिती आहे काय का असतो? हो, कॉन्स्टिट्यूशन ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन लिहिलं त्या दिवशी कॉन्स्टिट्यूशन डे म्हणजे सेलिब्रेट. हां, म्हणजे फायनल झालं कम्प्लीट. तो दिवस माहिती आहे कुठला? नाही. ओके, नो प्रॉब्लेम. बऱ्याच जण 99% लोकांना माहीत नसतं. ओके. कॉन्स्टिट्यूशन डे माहिती आहे कुठला दिवस आहे? 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर. हां, तर आता मी आज का आलो आहे, म्हणजे आज मी तुमच्यासोबत चर्चा करायला का आलो की हे आपल्या इतिहासाबद्दल आपल्याला माहितीच घ्यायची. पण मी माहिती सांगण्याच्या आधी आपण थोडंसं सरांसोबत बोलू. सरांनी मला येण्याची संधी दिली. या सर इकडे. माईक मी धरतो. हां सर, नाव सांगा आपलं. मी प्राध्यापक विनोद जाधव, राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगचा विभाग प्रमुख म्हणून काम करतो. ही संस्था 2009 पासनं लोहगाव या ठिकाणी चालू झालेली आहे आणि या संस्थेमध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, AIML आणि कम्प्युटर हे 4 कोर्सेस राबवले जातात. ग्रामीण भागातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात आणि त्यांच्या पुढच्या करिअरसाठी ते जातात. आणि या शिक्षण संस्था कासेगाव एज्युकेशन सोसायटीचं RIT पॉलिटेक्निक आहे. तर याच्यामध्ये तंत्र शिक्षणाचं महत्त्व विद्यार्थ्यांना दिलं जातं आणि त्याच्यावरती ते जॉब ओरिएंटेड कोर्सेस करतात आणि पुढे त्यांचं करिअर ते करतात. ओके. तर सरांनी मला बोलायची संधी दिल्याबद्दल मी त्यांची आभारी मानतो. तुमचं सुद्धा आभारी आहे सर, कॉलेजमध्ये मला परमिशन दिल्याबद्दल. बघा, डिप्लोमा कॉलेज आहे, अतिशय सुंदर कॉलेज आहे. चला आता आपण आपल्या मेन प्रश्नाकडे येऊ. ठीक आहे, तुम्ही काय सांगणार? स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनबद्दल माहिती द्या काही असेल तर. या पुढे. इयर कोणते सांगता येईल का? 26 जानेवारी कुठल्या इयरला म्हणजे कुठल्या इयरला आपण कॉन्स्टिट्यूशन लागू केलं? 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि संविधान लागू केव्हा झालं? 26 जानेवारी. इयर कुठले, वर्ष कुठले? 1949. हां, जवळ आली एकदम. हां, व्हेरी गुड. ये पुढे ये. अरे लाजायचं नाही रे, आपण रोज अशा गप्पा मारतोच. असं त्यांनी बरोबर सांगितलंय. 1950 करेक्ट सांगितलंय. हां, तर आता थोडंसं आपण काय करू, रिवाईज करू. सगळ्यात पहिले बघा, 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालं. संविधान दिन आहे 26 नोव्हेंबर. कॉलेजमध्ये सेलिब्रेट करायचं, आता प्रोग्राम करायचा तुम्ही. 26 नोव्हेंबर. कुठलं इयर? 1949, 1949. करेक्ट. म्हणजे पहा, स्वातंत्र्य मिळाल्यापासून नंतर संविधान लिहायला चालू झालं, ते कंप्लीट झालं आणि आपण संविधान दिन 26 नोव्हेंबर 1949ला ते कंप्लीट झालं. मग प्रजासत्ताक दिन 26 नोव्हेंबरच का नाही? तो तिथपर्यंत का गेला? नोव्हेंबर नंतर डिसेंबर आला. 26 डिसेंबर 1949 आणि त्याच्यानंतर 26 जानेवारी 1950. मग ते 26 जानेवारीला संविधान का लागू केलं? आहे की नाही प्रश्न? करेक्ट आहे ना? काय कारण आहे? कुछ पता है इसके बारे में? नाही पता है? ओके. तर पहा आता 1929ची मी घटना सांगतो, डिसेंबर महिन्यातली. 19 डिसेंबर
1929. लक्ष देऊन ऐका. अरे तुम्ही असं का थांबलात? मागे या ना इकडे, पुढे इकडे या, पुढे. तर काय झालं होतं की लाहोर इथे, आता लाहोर कुठे? भारतात का पाकिस्तान? हां, लाहोर कुठे? पाकिस्तानमध्ये. ठीक आहे. तर तिथे एक लाहोरला अधिवेशन भेटलं होतं आणि असं ठरलं होतं की आपल्याला पूर्ण स्वराज्य पाहिजे. अरे पूर्ण स्वराज्य. पाकिस्तान आणि इंडियामध्ये, बांगलादेशमध्ये पण वॉर झाला होता ना, त्या म्हणजे ती नंतरची घटना आहे. सुरुवातीला आपण सगळी एकच होतो, म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश हे सगळं एकच एकच होतं. होतं. नंतर इंडिपेंडन्स म्हणजे कॉन्स्टिट्यूशन वगैरे लिहिल्यानंतर आपले वेगळे रूल्स आणि त्यांना पाहिजे, त्यांना वेगळे रूल्स ते वेगळे झाले होते. हा, मग त्यांनी त्यासाठी इंडियापासून वेगळं व्हायचं निर्णय घेतला. ते 1947 ला गेले पाकिस्तान. हा, हे आपलं 1929. ठीक आहे, 1929 झालं. मग आता काय झालं की 1929 मध्ये की असं ठरलं की आता आपण पूर्ण स्वराज्य घ्यायचं. तर आता दोन शब्द महत्त्वाचे तिथं, पूर्ण स्वराज्य आणि दुसरा शब्द आहे डोमिनियन स्टेटस. पूर्ण स्वराज्य म्हणजे इंग्लंडचा आणि आपला कसलाही संबंध नाही, आपला देश पूर्ण आपणच चालवणार, त्यांचा संबंध नाही. आणि डोमिनियन स्टेटस म्हणजे पण तेच आहे, आपला देश आपण चालवणार. पण ती इंग्लंडची क्वीन माहिती आहे का तुम्हाला? नाव ऐकलं का कधी? हां, तर जी काही क्वीन आहे मग तिने तो निर्णय द्यायचा फायनल, ते आहे डोमिनियन स्टेटस. मग हे काय म्हणले होते, इंग्लिश पीपल म्हणले होते, इंग्रज लोक म्हणले होते की आम्ही तुम्हाला डोमिनियन स्टेटस देऊ. पण दोन नेते, तरुण नेते त्या काळचे, एक तर पंडित जवाहरलाल नेहरू आणि दुसरे सुभाषचंद्र बोस, हे दोघं म्हणले आम्हाला मान्य नाही. आणि मग ते लाहोरला अधिवेशन झालं 19 डिसेंबर 1929 आणि 31 डिसेंबरला त्यांनी रावी नदीच्या काठावर एक तिरंगा फडकवला आणि म्हणले की आता आपण स्वातंत्र्य झालो. त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य देऊ की नाही, पूर्ण स्वराज्य बरं का, त्यांनी देऊ की न देऊ आपण आपलं मानायचं. पण ते मग एक दिवस ठरला त्याच्यामध्ये की जानेवारीतला 4था रविवार. जानेवारीतला 4था रविवार म्हणजे तो दिवस होता 26 जानेवारी. मग ते 26 जानेवारी म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळायच्या आधीच आपण काय ठरवलं की तो दिवस 26 जानेवारी स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा. पण 26 जानेवारी नव्हता, जानेवारीतला 4था रविवार, मग तो होता 26 जानेवारी. मग ठरवलं. मग स्वातंत्र्य 47 मध्ये मिळालं, 1947. पण स्वातंत्र्य दिन आपण केव्हापासून साजरा करायला लागलो? त्याच्या आधीच करायला लागलो साजरा. म्हणजे तो 1930 आला ना, आता डिसेंबर गेला, 1929 जानेवारी गेला, 26 जानेवारी 1930ला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करायला लागलो. मग नंतर काय झालं, मग 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपलं स्टेटस कसं होतं? पूर्ण स्वराज्य नव्हतं, डोमिनियनच होतं. कारण आपली घटना तयार होती का? नाही. मग राज्यघटना केव्हा तयार झाली? 26 नोव्हेंबर 1949. करेक्ट, 26 नोव्हेंबर 1949ला आपली राज्यघटना तयार झाली. आणि मग तो 26 नोव्हेंबर आपण संविधान दिन, तर कॉन्स्टिट्यूशन डे म्हणून आपण काय करतो? सेलिब्रेट करतो. मग आता 26 जानेवारीचं काय करायचं? जो पहिले स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत होतो, मग ती घटना 26 नोव्हेंबरला लागू करता आली असते ना. मग आपण काय ठरवलं की ती घटना आपण केव्हा लागू करायची? 26 जानेवारी. मग 1949 झाला का? 26 नोव्हेंबर 1949. मग 26 डिसेंबर आला, 26 जानेवारीला. आणि मग 26 जानेवारीला आपण काय केलं? ती कॉन्स्टिट्यूशन, राज्यघटना लागू केली आणि डोमिनियन स्टेटस आपलं निघून गेलं. आपला जो हेड असतो, पंतप्रधान असतो किंवा राष्ट्रपती असतो, तो कोण ठरवतं? आपण ठरवतो. इंग्लंडच्या राणीच्या सहीची गरज आहे का? नाही. ते कुठल्या 3 दिवसाचं महत्त्व? पहिला दिवस 15 ऑगस्ट 1947, दुसरा दिवस 26 नोव्हेंबर 1949 आणि तिसरा दिवस 26 जानेवारी 1950. ठीक आहे. अजून कोणाला काय बोलायचं आहे याच्यामध्ये? ठीक आहे. हां, पहा आता अतिशय मला चांगलं वाटलं की डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत, मॅथ्समध्ये चांगले असतील. मॅथ्स आहे का चांगलं तुमचं? डेरिव्हेटिव्ह आहे का तुम्हाला? हो, झाले. कौन सांग बता, आजा आजा इधर आजा, तू दिख रहा ही नहीं है, इधर आजा. डेरिवेटिव का फार्मूला आता है क्या? u इंटू बी का डेरिवेटिव ऑफ u इंटू बी आता है क्या? आता है ना सर. बताओ. अभी हाँ, ऐसा नहीं, वो पिछले सेमेस्टर में था ठीक ना. है. x⁵ का डेरिवेटिव x⁵ x⁵ इज इक्वल्स टू x dy/dx n-1. एक काम करो ना, x⁵n पता है क्या? डेरिवेटिव ऑफ x⁵n वो इंटिग्रेशन आहे. इंटिग्रेशन चालू आहे तुमचं बघा. इंटिग्रेशन सांगतात, इंटिग्रेशन ऑफ x⁵n इज इक्वल टू x⁵n+1 डिवायडेड बाय n+1. मग डेरिव्हेटिव्ह काय रे मेकॅनिकल गँग x⁵n चा? हां, डिप्लोमा विद्यार्थी मॅथ्समध्ये कच्चे असतात म्हणजे खरंच दिसायला. पण इंटिग्रेशन सांगितलं तुम्ही, माहिती का? डेरिव्हेटिव्ह x⁵n चालू झालं का चॅप्टर? फर्स्ट इयरलाच झालं. n इंटू x⁵n-1 काय? n इंटू x⁵n-1
एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह Derivative, एन इंटू हां, एक्स रेस त्याचं टू inverse integration. एन मायनस वन. ओके ओके फाईन. चला आता मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे. या व्हिडिओमध्ये उत्तर दिल्याबद्दल. आपली चर्चा खूप छान झाली. और किसी को कुछ बात करना, कुछ एक्टिविटी करते, प्रॅक्टिकल वगैरे करते क्या, क्या सीखते प्रॅक्टिकल में कम्प्युटर QR वाले? कोड वगैरे केला होता. परत व्हॉलेंटियर्स हां म्हणून तू बोल बोल. अजून कोण बोलते का? ती एकटीच बोलते. QR कोड केला होता QR code आम्ही. केला. परत व्हॉलेंटियर्स ॲज अ व्हॉलेंटियर सुद्धा काम केलं आहे 3 म्हणजे काय? दिवस. म्हणजे जे Volunteers, हां okay. जे आमचं कॉलेजमध्ये बघायला आले होते इव्हेंट, त्या इव्हेंटमध्ये आम्ही ऑर्गनाईज म्हणजे केला होता. मेकॅनिकल गँग काय करतं वर्कशॉपमध्ये? वेल्डिंग वगैरे काय केले का? या बरं काय केलं, कुठली काय वेल्डिंग केली सांगता येईल का? या पुढे या. हे सगळं लँग्वेज वगैरे कुठली? C++ लँग्वेज. आता C++ चालू आहे. चालू C आहे. झाली. C C शिकलो. ओके ओके. तुम्हाला काही लँग्वेज नसेल मेकॅनिकलला, काही काय आहे का? कटिया प्रोई काही ॲटो कार्ड वगैरे आहे का तुम्हाला? नाही ना, आत्ताच बघा तुम्ही सेकंड इयरला आहेत ना. मग आत्ताच फर्स्ट इयर झालंय. जस्ट सेकंड इयरमध्ये एंट्री झाली. किती दिवस झालं कॉलेज चालू होऊन? 1 मंथ चालू आहे. हां मग 1 मंथमध्ये बऱ्याच काही गोष्टी शिकल्यात, बऱ्याच काही गोष्टी सांगितल्यात. आणि थर्ड इयरचे विद्यार्थी असले असते तर अजून त्यांनी सांगितलं असतं, पण त्याचं कॉलेज चालू नाही. ओके चला, चर्चा करून खूप छान वाटलं. थँक्यू. ओके, उत्तर दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुमची गँग न बोलवल्याबद्दल, बोलवलं नाही तरी पण आलं त्याच्यामुळे अजून जास्त आभारी आहे. ओके, आणि तुमचासुद्धा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहे.